माझी कथा ऐकणारे माझे श्रोते हो, मी या भागासाठी तुमची माफी मागू इच्छिते, कारण या भागात माझी तब्येत ठीक नसल्याने तुम्हाला खोकल्याच्या आवाजाने कथा ऐकण्यामध्ये काही अडचण येऊ शकते. त्यासाठी मी आपली माफी मागत आहे. धन्यवाद. हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 35, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अनोखीने काहीसा विचार केला आणि ती सरळ अर्जुनच्या केबिनमध्ये गेली, आणि तेही विना परवानगी. व्हॉट द हेल, काय मूर्खपणा आहे हा. तू माझ्या केबिनमध्ये परवानगी न घेता आलीच कशी. आधीच चिडलेला अर्जुन अजूनच अनोखीवर चिडला. आता पुढे. अनोखी अर्जुनच्या केबिनमध्ये परवानगी न घेता येताच अर्जुन तिच्यावर डाफरला. सर प्लीज, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, अनोखी त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली. गेट आउट ऑफ माय कॅबिन नाव, अर्जुन रागाने ओरडत म्हणाला. सर माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. अनोखीला माहित होतं की अर्जुन खूप रागात आहे, असं ऐकणार नाही, म्हणून ती त्याला विनंती करत होती. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही, आणि तुझं तर नाहीच नाही, जा इथून. अर्जुनचा राग अजूनही जराही कमी झाला नव्हता. हे त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लक्षात येत होतं. सर तुम्ही कोणाचाही दुसऱ्याचा राग आमच्यावर काढू शकत नाही, शेवटी अनोखी त्याच्यावर चिडत म्हणाली, कारण तिला माहित होतं त्याला डिवचल्यावरच तो बोलणार, नाहीतर आपल्याला हाकलून लावणार. सगळ्यांचा जॉब वाचवण्यासाठी ती स्वतःवर जोखीम घ्यायला तयार होती. व्हॉट, तुला काय म्हणायचं आहे. तुमची त्यात काहीच चूक नाही. मी दुसऱ्या कोणाचा तरी राग तुमच्यावर काढत आहे. डिस्कस्टिंग. अर्जुन रागाने आपल्या टेबलवरच्या वस्तू हाताने उडवत म्हणाला. सर जे खरं आहे ते खरं आहे, असा त्रागा करून काही होणार नाही. तुम्ही जेव्हा आलात तेव्हाच कळलं होतं तुम्ही रागात आहात. आमच्या फाईल्स तर तुम्ही नंतर बघितल्या आहात. अनोखी ही त्याच्या रागासमोर हिमतीने उभी राहत म्हणाली. शट अप, तू काय त्या सगळ्यांची वकील बनून आली आहेस. चूक केली आहे ती मान्य करा आणि निघून जा इथून. अर्जुन अनोखीच्या बोलण्यावर अजूनच चिडत म्हणाला. त्याने कॉल करून जयंतला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. पुढच्या 1 मिनिटातच जयंत अर्जुनच्या केबिनमध्ये आला. जयंत, हिला इथून घेऊन जा. एकतर माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये आली, आणि आता मलाच या अर्जुन दातारला शहाणपण शिकवायला निघाली आहे. अर्जुन रागात जयंतला म्हणाला. सॉरी सर. अनोखी मॅडम चला प्लीज, जयंत म्हणाला. व्हॉट द हेल जयंत, तू तिला एवढ्या प्रेमाने का सांगत आहेस. तिच्या हाताला धर आणि बाहेर हाकलून दे, अर्जुन जयंतवर बरसत म्हणाला. बस सर, आता खूप झालं. इतका वेळ तुम्ही माझे बॉस होतात म्हणून मी तुमचं मान ठेवत होते, पण आता नाही. आता जर तुम्ही मला हाकलून देणारच असाल तर माझं पूर्ण बोलल्या झाल्याशिवाय इथून जाणारच नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. अनोखी अर्जुनला तोडीस तोड उत्तर देत म्हणाली. हो शट अप इडियट. जयंत तू बघत का उभा आहेस, बाहेर गाडीला. तू माझा सेक्रेटरी आहेस की हिचा, की तुला पण नको झालाय हा जॉब. असं असेल तर तू चालता हो हिच्या बरोबरच. अर्जुनचा राग वाढतच चालला होता. तो कमी व्हायचं नावच घेत नव्हता. होणारही कसा. अनोखी त्याच्या इगोला डिवचत होती. अनोखी मॅडम चला बाहेर, नाहीतर माझी पण नोकरी जाईल. बिचारा जयंत अनोखीला हळूच म्हणाला. जयंत सर डोंट वरी, तुम्ही फक्त मला बाहेर काढण्याची ऍक्शन करा. मी मुद्दाम असं वागतंय, फक्त तुम्ही मला साथ द्या. बिलीव मी, कोणाचंही नोकरी जाणार नाही. अनोखी जयंत जवळ पुटपुटत म्हणाली. जयंत तू अजून इथेच उभा आहेस, काढ तिला बाहेर राईट नाव, अर्जुन अजूनच ओरडत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून अर्णवही त्याच्या केबिनमध्ये आला होता. भाई काय झालं, आणि अनोखी तू इथे काय करतेस. अनोखीला अर्जुनच्या केबिनमध्ये बघून अर्णवने आश्चर्याने विचारलं. अर्णव, हिला माझ्या समोरून घेऊन जा, नाहीतर मी काय करीन सांगता येत नाही, अर्जुन अजूनच चिडत म्हणाला. अनोखी तू काय करतेस, तो आधीच खूप रागात आहे. तू त्याचा राग अजून का वाढवतेस.
अर्णवही थोडासा चिडतच अनोखीला म्हणाला, कारण ती वेळच तशी होती. अर्णव सर, तुम्ही मध्ये पडू नका. आता जर हे मला जॉबवरून काढूनच टाकणार आहेत तर यांना माझं ऐकावंच लागेल, अनोखी अर्णवला म्हणाली. कोणाचाही दुसऱ्याचा राग हे असं आमच्यावर कसं काढू शकतात? मान्य आहे, आमची चूक झाली म्हणून एवढी मोठी शिक्षा. सगळ्यांना आपली चूक समजली आहे. आणि तसेही अर्णव सर यांना विचारा, यांनी सगळ्या स्टाफच्या फाईल चेक केल्या का? की फक्त वरच्या 2 फाईल्स मधील चुका बघून रागाने सगळ्यांच्याच फाईल्स फेकून दिल्या? अनोखीने वेळ न दवडता बोलायला सुरुवात केली, नाहीतर तिची ही आयडिया तिच्यावरच उलटली असती. तू मला नको शिकवू मला काम कसं करायचं आहे. माझं काम मला चांगलंच माहीत आहे, अर्जुन रागाने म्हणाला. त्याच्या रागाचा पारा क्षणाक्षणाला वर चढत होता. त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नव्हतं. अर्णव आणि अजयन अनोखीला खूप जास्त रीत येते असं वाटत होतं. ती जे काही करत होती त्याचा जर उलटा परिणाम झाला तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. नाही शिकवत आहे सर मी तुम्हाला. मला माहित आहे तुम्ही खूप हुशार आहात. पण जे सत्य आहे ते तर मला सांगावंच लागेल ना. तुम्ही 2 फाईल्समध्ये चुका निघाल्या म्हणून सर्व स्टाफला कामावरून काढून टाकायला निघालात. एका दोघांची शिक्षा सगळ्यांना का? रागाच्या भरात तुम्ही जो निर्णय घेताय तो चुकीचा नाही का? ज्या लोकांनी आपलं काम इमानदारीने मध्ये पूर्ण केलं त्या लोकांचा यापुढे इमानदारीवर विश्वास राहील का? आणि जे हे सगळं होईल तुमच्यामुळे आणि तुमच्या रागामुळे जो दुसऱ्याच कोणावर होता आणि निघाला बिचारा आमच्या गरीब स्टाफवर. अनोखी अर्जुनला काहीही बोलण्याची संधी न देता बोलत होती. सर, मी आता तुम्हाला चॅलेंज देते. या आमच्या फाईल्स मधल्या अजून 2 तरी फाईल्स मध्ये चुका निघाल्या ना तर आम्ही आत्ता सगळे जॉब सोडून निघून जाऊ. बोला, कबूल आहे? अनोखी अर्जुनकडे एक भुवई उंचावत बघत म्हणाली. आणि तुला असं का वाटतं की मी तुझं चॅलेंज स्वीकारेन? अर्जुन दातार कोणाच्या बोलण्यावर कायम करत नसतो, समजला? जा आता, चालती हो इथून, अर्जुन आपल्या नेहमीच्या ऍटिट्यूड मध्ये म्हणाला. अनोखी, मी म्हणालो ना तो नाही ऐकणार, अर्णव हळूच म्हणाला. अर्णव सर, थोडं थांबा ना, माझं बोलणं पूर्ण तर होऊ द्या, अनोखी म्हणाली. अर्जुन दातार जर कोणाच्या बोलण्यावर काम करत नसतो तर आता हे सिद्ध झालंय की त्यांना फक्त आपल्या एम्प्लॉईजची बॉसगिरीच करता येते. असंही मला माहित होतं तुम्ही माझं चॅलेंज स्वीकारणार नाही, कारण अर्जुन दातार यांचा इगो दुखावला जाईल ना. पण नक्कीच समजलं आहे की अर्जुन दातार ही आपल्या स्टाफ सारखेच कामचुकार निघाले. अनोखी एवढं बोलली आणि तिच्या नाजूक गळ्याभोवती 2 मजबूत हातांचा दाब पडला. अर्जुनने रागाने अनोखीचा गळा पकडला होता. भाई सोड तिला, मी समजावतो तिला, अर्णव अर्जुनला समजावत म्हणाला. अर्जुन दादाला कामचुकार बोलण्याची हिंमत कशी झाली हिची? खूप बोलली आहे ही, हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून, नाहीतर हिचा जीव घेईन मी तेच. अर्जुन तिचा गळा अजूनच आवळत रागाने म्हणाला. हे तर होणारच होतं, एवढं बोलल्यानंतर ज्वालामुखी फुटणारच होता. भाई सोड तिला, घेऊन जातो मी तिला, तू शांत हो आधी, अर्णव अर्जुनला म्हणाला. घेऊन जाईला, अर्जुन अनोखीचा गळा सोडत तिला मागे ढकलत म्हणाला. अर्णव अनोखीला घेऊन केबिनच्या बाहेर आला आणि सरळ तिला आपल्या केबिन मध्ये घेऊन गेला, कारण 2 मजबूत हाताने गळा दाबला गेल्यामुळे तिला अजूनही श्वास घ्यायला त्रास होत होता. जयंतही त्यांच्या मागून आला होता. अनोखी, बस इथे, शांत होय, हे पाणी घे, अर्णव अनोखीला एका खुर्चीवर बसवत म्हणाला. मी तुला आधीच सांगितलं होतं की त्याचा राग नको वाढवूस, बघ आता काय झालं, अर्णव तिच्या काळजीने म्हणाला. सर, तुम्ही माझी काळजी करू नका, मी हा सगळा विचार करूनच केलं होतं. पण सर, एक सांगू तुम्हाला, माझ्या बोलण्याचा नक्कीच काहीतरी परिणाम होईल बघा, आणि या सगळ्यांचे जॉब वाचतील, अनोखी कशीबशी स्वतःला सावरत म्हणाली. अनोखी, पण अर्जुन सरांचा तुझ्यावरचा राग अजूनच वाढेल. तुला त्याने रागाने जॉबवरून काढून टाकलं तर? अर्णवने आपली शंका व्यक्त करत काळजीने अनोखीला विचारलं. अर्णव सर, काढलं तर काढलं, पण बाकीच्यांना तरी जॉब वाचेल ना. मी काय सरळ एकटा जीव सदाशिव, माझं असं कोणीच नाही. पण या लोकांची तर फॅमिली आहे ना, घर संसार आहे, मुलं बाळ आहेत. हा जॉब राहिला तर त्यांचं तरी संकट टळेल, अनोखी मंद हसत म्हणाली. अनोखी, खरंच तू खूप चांगली आहेस, पण हे असं वागून तू स्वतःवर संकट ओढवून घेत आहेस, अर्णव म्हणाला. अर्णव सर, या जगात जन्माला आल्यापासून माझ्या आयुष्यात संकटाची मालिका तर चालू आहे. आता या संकटाचं काहीच वाटत नाही, उलट कधी असा दिवस शांततेत गेला ना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, अनोखी हसत म्हणाली.
अनोखी, तुला बघितलं ना की मला माझ्या काकूची आठवण येते, म्हणजेच अर्जुन सरांच्या आईची. तिचं कसं आहे माहित आहे, आपल्याला कितीही त्रास झाला ना तरी तो चेहऱ्यावर दाखवू द्यायचा नाही. हसत आपलं काम करत राहायचं. पण तुझ्यासारखी भांडकोन मात्र नाही आहे ती. खूप प्रेमळ आहे. अर्णव आपल्या शारदा काकूंचं कौतुक मनात करायला. अर्णव सर, एक सांगू, तुम्ही खूप लकी आहात. तुमच्याकडे खूप तुमची फॅमिली आहे. अनोखी एवढंसं तोंड करत म्हणाली. बरं चल, आता रडू नको, फ्रेश हो आणि एक मस्त चहा घे, म्हणजे बरं वाटेल. आणि हो, आता केबिन मध्ये काय झालं ते कोणाला सांगू नकोस. अर्णव म्हणाला. नाही अर्णव सर, डोंट वरी, मी कोणाला काहीच कळणार नाही. पण तुम्ही नक्की बघा, उद्यापर्यंत खडूसचा निर्णय बदललेला असेल. अनोखी हसत म्हणाली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेली. इकडे अर्जुनने रागाने आपलं सगळं केबिन अस्ताव्यस्त करून टाकलं होतं. काही केल्या त्याचा राग शांत होत नव्हता. आधीच तो रागात होता आणि त्यात आपल्या अनोखीने त्याचा इगो हर्ट केला होता. तो रागाने आपल्या केबिन बाहेर पडला आणि कोणालाही न सांगता सरळ साईटवर निघून गेला. कदाचित तिथे गेल्यावर कामात मन लागेल आणि रागही कमी होईल असे त्याला वाटले असावे. अर्थात जयंतही त्याच्या बरोबर होता. त्या इडियटच्या म्हणण्याप्रमाणे खरंच आपण राग आपल्या स्टाफवर काढला का? खरंच आपण एक दोघांची शिक्षा सगळ्या स्टाफला का देत आहे? रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेत नव्हतो. हो नक्कीच, त्या मुलाचा सगळा राग माझ्या स्टाफवर निघाला. अर्जुन विचार करत होता. अनोखीच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम तर नक्कीच झाला होता. पण तरीही अनोखीने जयंत आणि अर्णव समोर केलेला त्याचा अपमान त्याच्या जिवारी लागला होता. तो ते कसं विसरणार होता? तिने त्याच्यासाठी वापरलेला कामचुकार हा शब्द तिला सारखाच टोचत होता. काहीसा विचार करून अर्जुनने अर्णवला फोन केला आणि सगळ्या स्टाफचं रजिस्ट्रेशन रद्द करायला सांगितलं. अर्णवला तर अर्जुनच्या निर्णयाचा खूपच आनंद झाला. अनोखीची आयडिया नक्कीच कामी आली होती. अर्णवने बाहेर येऊन सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. सगळे टेन्शन मध्ये बसले असताना अचानक आलेल्या बातमीने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि काहींचे तर डोळे भरून आले. हा जॉब गेला असता तर काही लोक रस्त्यावर आले असते, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असते. पण एक चांगला धडा तर ते सगळे नक्कीच शिकले होते की काम कुठलंही असो ते मनापासून करायला हवं आणि इमानदारीने करायला हवं. मिस रचना अनोखी कुठे आहे? तिला तिला पण तर ही आनंदाची बातमी सांगायला हवी ना, अर्णव म्हणाला. हो सर, पण मगाचपासून इथे नाहीच आहे. मी तिचा फोनही ट्राय केला पण तो स्विच ऑफ येतोय. तू कुठे गेली माहित नाही, रचना अनोखीच्या काळजीने म्हणाली. बरं मी बघतो. आणि प्लीज आता सगळे जीव तोडून कामाला लागा. असं समजा की तो प्रोजेक्ट फक्त अर्जुन सरांचा जिम प्रोजेक्ट नाही, तर आपल्या सगळ्यांचा आहे. आणि आता आपण सगळे मिळून हा वर्ल्ड बेस्ट प्रोजेक्ट बनवून जगासमोर आणणार आहोत. अर्णव सगळ्यांकडे बघत म्हणाला. येस सर, आम्हाला चांगला धडा मिळाला आहे. आता या प्रोजेक्टमध्ये आमच्याकडून काही चुका होणार नाहीत, हे नक्की. त्यातील एक एम्प्लॉई म्हणाला. गुड, मग लागा कामाला. ऑल द बेस्ट. मी आता तुमच्या सगळ्यांच्या फाईल्स तुमच्याकडे पाठवून देतो, अर्णव म्हणाला आणि अनोखीला बघण्यासाठी कॅन्टीन मध्ये गेला. अर्णव कॅन्टीन मध्ये गेला तर अनोखी तिथे काहीतरी विचार करत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. मी जे काही केलं आहे त्याचा उलटा परिणाम नको व्हायला. बाप्पा त्या खडूसला चांगली सद्बुद्धी दे. अनोखी मनातच बाप्पाचा साकडा घालत होती. हे अनोखी, अभिनंदन. अर्जुन सरांनी आपला निर्णय मागे घेतला आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं, अनोख खुश होत म्हणाला. काय खरंच? थँक्यू बाप्पा, तू माझं ऐकलं. त्या खडूसला लवकर सद्बुद्धी दिलीस, अनोखी आपले हात जोडत बाप्पाला म्हणाली. इकडे अर्जुनला उद्या सकाळी लवकरच पुण्याला जायचं होतं. त्याआधी त्याला एक काम करायचं होतं. ते करून मग तो पुण्याला जाणार होता. आता अर्जुन काय करणार परत? अनोखीला असंच तर माफ करणार नाही तो. त्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. कथेचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात.